दोन्ही संघांचा एक एक सक्षम प्रतिनिधी आमच्या इथे येणं आवश्यक आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. बालवीर आश्रय संघाचा एक खेळाडू, त्याचबरोबर युवराज पुरस्कृत वागेश्वर वागण संघाचा खेळाडू, दोन्ही संघाचे एक खेळाडू इथे पाठवायचे, जेणेकरून संपूर्ण नावं आम्हाला खेळाडूंची माहिती वरती करणे. एक मोठी स्पर्धा आहे, लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि बरेच पार्श्वभूमी या स्पर्धेसाठी आहेत. चला लगेच दोन्ही संघाचे एक खेळाडू इथे पाठवायचंय. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेतोय गोलंदाज संकल्प. पहिला चेंडूला लॉक केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमाच्या दिशेला. जो पण चेंडूला फील्ड केला जाईल त्या दरम्यान 2 धावा घेण्याची सुवर्ण संधी मिळते. युवराज पुरस्कृत वागेश्वर वागण संघाचा खेळाडू आणि त्याचबरोबर वेदांत आणि आदर्श पाटील बंधूंची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. संकल्प पहिलं षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर वेगवान चेंडूवर पाहतोय. या चेंडूवरती कोणतीही धाव मिळत नाहीये. कृपया करून मित्र, खेळ मित्र माझी विनंती असेल, पंचांची वाद घडलं का आपण दात नक्कीच मागू शकता, मात्र कृपया करून या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. पंच देखील एक चांगले खेळाडू आहेत. आधी त्यांनी क्रिकेट खेळले, आताही ते क्रिकेट खेळतात आणि रिव्ह्यू सिस्टम गोष्टीकडे देखील लक्ष द्या मित्रांनो. पहिल्या चेंडू 2 धावा, दुसरा चेंडू वेगवान चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती बॅट आणि चेंडूला काही संपर्क नाही. चेंडू विसावला यशलक्ष्मीच्या हातात. 2 चेंडू अखेरीस 2 धावा धाव फक्त आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस फुलटा चेंडू फुलटाला ठेवून काढायला तिथे शेत तैनात आहे. एकच धाव मिळेल. गोलंदाज मी कौतुक करेन. आपण पाहिलं उजव्याच्या बाहेर चेंडू टाकला होता, त्याची गती कमी होती, त्यामुळे चेंडू लॉक करून देखील चेंडू सीमाच्या बाहेर गेला नाही. त्यानंतरचा उलटा चेंडू टाकला, मात्र पायाच्या दिशेने त्याला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला केला गेला. तो म्हणजेच लॉंगॉनच्या दिशेला तिथे क्षेत्रक्षण आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्या क्षेत्रक्षणाची व्यूहरचना इथे सजवली गेले. चांगलं क्षेत्रक्षण इथे सजवलं गेलेलं आहे. संकल्प पुढचा चेंडू घेऊन यावेळेस चेंडूला स्लाइस करण्याच्या प्रयत्नात एक मोठा मासा घ्यायला लागला. एक प्राइज विकेट आदर्श वाढेल. back to the Pavilion, first wicket goes down DJ. त्यानंतर पॉईंट असं सजवलं असताना आपण पहिल्या गलीच्या दिशेला चेंडू भिरकायला गेला आणि चांगला क्षेत्रक्षण अमितने इथे पकडलाय. गोलंदाजाला काय हवं असतं, गोलंदाजाला अशा प्रकारे क्षेत्रक्षणाची चांगली साथ आवश्यक असते, ती साथ लाभते आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पहिली विकेट प्राप्त करतोय तुझे गोलंदाज संकल्प आणि एक चांगला फलंदाज, एक असा खेळाडू जो नेहमी धावांचं रती होतो, नेहमीच मोठी धावसंख्या बनवतो. त्यात आदर्श पाटील इथे मात्र 0 धावसंख्येवर बाद झालेला आपण पाहतोय. उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलटी आलाय आणि 0 धावसंख्येवर संकल्प चांगली गोलंदाजी करतोय. तो बॅटर फलंदाजीसाठी आलाय देखील. यावेळेस देखील चेंडूला लॉफ केलाय, सरळ सीमाच्या दिशेला चेंडू जाईल 4 धावांसाठी. वेलकम फॉर डीजे. संख्येच्या आतमध्ये चेंडू आहे. याचा अर्थ आपल्या चेंडू लॉक करायचं, हवेत काहीचं चेंडू खेळायचं आहे, चेंडूला संख्येच्या बाहेर खेळायचं आणि त्यानंतर अशा ठिकाणी खेळायचं जिथे बॅकअप लागते तसं नाहीये, तिथे प्रोडक्शन नाहीये आणि धावा तिथे जास्तीत जास्त आपल्याला मिळतील. आणि त्यानुसार आपण पाहतोय फलंदाजी चौकाने त्याने आपल्या खेळीला सुरुवात केली. त्यावेळेचा चेंडू इथे आपण पाहिलं तर शेवटची देखील घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र सुद्धा म्हणावं लागेल कारण बॅटची गळा लागली असेल. कदाचित ते दुसऱ्या विकेटचं पतन देखील पाहायला मिळेल. निदाचंनी पहिल्या षटकाची सांगता होते, पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकाकडे आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करणारा युवराज पुरस्कृत वागेश्वर वागण संघाची धावसंख्या झाले 1 गडी बाद 7 धावा, 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ नक्कीच खूप खुश आहे, कारण त्यांना कल्पना आहे
नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर या घरच्या मैदानावर तिथे बराच वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली, सराव केला. या मैदानात त्यांना माहिती आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची. त्याचाच प्रत्यय आपल्याला येतोय. पहिल्याच षटकात खूप प्रभावी मारा संकल्प आपण पाहिला. यानंतर दुसरा षटक घेऊन येतोय सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर फलंदाज वेदांत पाटील. आक्रमण केले गेले षटकाराने. या षटकाची सुरुवात यावेळेस चेंडू इतका चांगला फलंदाजाला यशस्वी चकवत जातोय. लॉंग ऑफ सीमर्सच्या बाहेर येतोय. 5 स्वरूपात चौकार. या चौकाराने आपण पाहिलं धाव या चौकाराने धावसंख्या पुढे सरसावते. सूरज आपल्या षटकाने पुढील चेंडू घेऊन यावेळेस चेंडू नक्कीच चांगला या चेंडूला घेऊन काढलाय. वाढीव लोकांच्या दिशेला जिथे आपण पाहतोय चेंडू तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एक धावने स्ट्राईक रोटेट होते आणि आता लिक्विड स्ट्राईक वरील यावेळेस चेंडू यावेळेस चांगला स्ट्रोक खेळता आला असता मात्र चेंडूची गती कमी केली होती. आपल्या गोलंदाजीमध्ये विविधता नेहमीच आणतो गोलंदाज सूरज. यावेळेस चेंडू आपण पाहिलं थोडासा खराब होता मात्र त्याची गती कमी केल्यामुळे फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळता आला नाही. आणि एक धावने आपण पाहिलं धावसंख्या 2 पोहोचलेली आहे. 19 धावा. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघाच्या स्पर्धेचा पहिला सामना आहे. चांगला चेंडू टप्पा पडला. चेंडू खाली राहतोय. एखाद्या पाणबुडीप्रमाणे चेंडू खाली राहिल्यामुळे आपण पाहिलं ते बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला म्हणजे षटकारी चौकार घेऊन सुद्धा गोलंदाज इथे कमबॅक करतोय. धावा रोखण्याचं काम करतोय. पहिल्या षटकात 7 धावा आल्या. हे षटक काहीच मागणं निश्चितच म्हणावं लागेल. यावेळेस चेंडू आपण पाहिला तर गोलंदाज घेऊन काढायचा आपला फलंदाज चांगल्या प्रकारे चेंडूला गॅदर केलंय आणि त्याला दूर चेंडू भिजाव टाकत या षटकाची सांगता झालेली आपण पाहतोय. 2 षटका अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय युवराज वागीश्वर वागड संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 19 धावा 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. आपण पंचाच्या भूमिकेत ज्या व्यक्तिमत्वाला पाहतोय ना त्याच्याशी नक्कीच ही माहिती टेनिस ब्रेक मध्ये आपल्याला देईल. वळूया सामन्याकडे जिथे 4 षटक सामन्यात 2 षटक झाले आहेत. चला मित्रांनो टीम मीटिंग घेऊ नका. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय आमचे मित्र साथी समालोचक आमचे मित्र आणि फुकरीगावचे सुपुत्र कपिलजी ठाकूर इथे आले. त्यांचं पुनश्च एकदा स्वागत असेल. आज त्यांचा संघ दुसऱ्या फेरीत मात्र पराभूत झाला. कुठेतरी आपण पाहिलं दुसऱ्या फेरीत गेल्यानंतर जेव्हा आपल्या पराभवाला सामोरं जावं लागतं तो पराभव कुठेतरी मनाला लागतो मित्रांनो. कारण ज्यावेळेस आपण 2 सामने जिंकतो असं वाटतं आपण क्वालिफाय होऊ बक्षीस पात्र होऊ आणि त्यावेळेस मात्र एक मोकळी क्षणी समर्थतात दुधात माशी पडे त्याप्रमाणे जर आपण दुसऱ्या फेरीत पराभूत झाला तर तो सामना नक्कीच जिव्हारी लागतो. वळीया मैदानाकडे आपण पाहिलं गोलंदाजीसाठी तर गोलंदाज वेदांतचा पहिला चेंडू आपण पाहिलं तर यष्ट्याकडून आलाय आणि फलंदाजाला पाहिलं फलंदाज यष्ट्या सोडून जवळपास वाईट लाईनच्या जवळ आला होता. त्यामुळे त्याला चेंडूचा अंदाज आला नाही किंवा बॅटिंग स्पर्शी झाला नाही. निर्दाक्षिण्य आपल्या षटकाची सुरुवात वेदांतने केली. एक युवा गोलंदाज कर्णधाराचा असलेला विश्वास तो दाखवतोय.
चांगला चेंडू स्विंग रमेश, काय गोलंदाजी आहे बघा, काय टप्पा आहे अचूकता पाहायला मिळते. चेंडूला कट केलं जात आहे, फलंदाजीचे बीट केलं जात आहे. दोन्ही चेंडू निर्धाव आले. मागील 2 षटकामध्ये धावा दिल्या नाहीये, त्यामुळे या षटकामध्ये धावा येणं आवश्यक आहे युवराज वागेश्वर संघासाठी. यावेळेचा चेंडू जशा बाहेरचा चेंडूला पण पहिल्यांदा हवा पण घेऊन काढलाय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये असं म्हटलं जातं ना. पाहिजे की खेळाला वयाची मर्यादा नसते. असे बरेच खेळाडू 35 वर्षीय खेळाडू देखील आज चांगला खेळ करताना अजूनही आपल्याला आपल्या संघामध्ये पाहायला मिळतात. तर युवा खेळाडूंमध्ये देखील आपण पाहिलं टॅलेंट दिवसेंदिवस आयोग कमी होत चालले. इथे आपल्या 14-15 वर्षांचे देखील खेळाडू पाहायला मिळतात जे मैदानात खूप चांगली कामगिरी करतात. इथे डायरेक्ट हिट क्रुशियल ठरला असता, डायरेक्ट हिट होत नाहीये, त्यामुळे इथे एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. आपण नेहमीच म्हणतो की आंतरराष्ट्रीय स्तरावरती वैभव सूर्यवंशी असेल किंवा इतर खेळाडू असतील, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये देखील पहा, अलिबाग क्रिकेटमध्ये देखील दिवसेंदिवस आपण पाहिलं ना तर काही खेळाडू नावावर रूपाला येत आहेत जिथे शाळेत जीवनापासून त्यांना संधी मिळते संघासाठी खेळण्याची. इथे चेंडू हवेत आहे, खेळ होणार का, चेंडूच्या खाली आणि आपण पाहतोय अजून एक झटका. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज निखिलच्या स्वरूपात बाद होतोय. ही संधी इथे चेंडू हवेत आहे, खेळ होणार का, चेंडूच्या खाली आणि आपण पाहतोय अजून अलंकार पाटील आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. कर्णधाराच्या भूमिकेत त्याला आपण पाहिलं. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संकल्पने पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं. क्षेत्रक्षण देखील त्याचं त्या दर्जेदार पद्धतीचं पाहायला मिळत आहे. मी कौतुक करत होतो गोलंदाज वेदांचं. भाईजान ज्या पद्धतीने शालेय जीवनात खेळाडूंना संधी मिळते, खऱ्या अर्थाने त्यांचे जे प्रशिक्षक असतील किंबहुना जे खेळाडू त्यांना बॅक करतात, त्यांना संधी देतात आणि जे गावकर त्यांना सपोर्ट करतात त्यांचं नक्कीच कौतुक असेल. यावेळेस चेंडू जशा बाहेर जाणारा पंच आपल्या दोन्ही हात संबंध करून या चेंडूला वाईट घोषित करतायत. या अवंत धावेने आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 धावा. षटकाचा विचार केला तर या षटकात येणारा हा पहिल्या अवंत धाव. अन्यथा या षटकात खूप कंजूस गोलंदाजी केलेली आहे. 2 चेंडू धाव टाकले सुरुवातीला, नंतर 21 धावा केवळ दिल्या होत्या. इथे लेग विकेटच्या स्वरूपात अपील नक्कीच होतं. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय, डायरेक्ट हिट होत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार का, इथे मात्र फलंदाज नाही बघा, टाळमेळ नाहीये. एक फलंदाज पाहतोय चेंडूकडे, दुसरा फलंदाज बॉल करतोय, लक्ष नाहीये बराच केला. 2 फलंदाज जेव्हा ताळमेळ असताना तेव्हा केवळ डोळ्या डोळ्यांमध्ये इशारे केले जातात आणि त्यानुसार धाव पूर्ण केली जाते. इथे एकच धावेने 21 धावेने षटकारी सांगता होते का सफल यशस्वी कंजूस आणि प्रतिस्पर्धी संघाला ताकूटला ढकलणारी षटकारी सांगता होती. असंच या षटकाचं वर्णन करावं लागेल. या षटकावर पाहिलं एक विकेट प्राप्त केली आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. त्यामुळे गोलंदाज वेदांतने त्यातील 1 धाव ही जवळ पाहिली तर आव्हान स्वरूपाची आहे. याचा अर्थ त्याने आपल्या षटकात 3 धावा खर्च केल्या असं म्हणावं लागेल. आणि 3 षटका अखेरीस आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करत असताना युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर संघाची धावसंख्या झाले 2 गडी बाद 23 धावा. 23 रन फॉर स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडूमध्ये 23 धावा. धावांसाठी संघर्ष सुरूच आहे. पहिल्या षटकात धावा आल्या नाही, दुसऱ्या षटकात धावा आल्या असं वाटतं धावांची गती वाढेल, मात्र त्याच दरम्यान दुसऱ्या षटकात धावांची गती कमी झाली. त्याच दरम्यान युवी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपण पाहतोय सन्माननीय युवराज पाटील देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून आश्वस्त व्हायचे. सन्माननीय युवराज पाटील आपल्यास विनंती आहे. त्याचबरोबर सन्माननीय साई पाटील यांनी विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर येऊन उपस्थित व्हा. चौथा षटक घेऊन येते गोलंदाज यतीन. यतीनचा पहिला चेंडू खोल टप्प्यात चेंडू आपण पाहतोय. यॉर्करचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती आपण पाहिलं 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. 21 धावेने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 24 धावा. चौथं षटक हे खूप क्रुशियल आहे, महत्वपूर्ण आहे.
या षटकात जास्तीत जास्त धावा जमावं लागतील. आज आपण पाहिलं युवराज प्रस्तुत वाकेश्वर वाकड संघामधील प्रमुख खेळाडू म्हणावं लागेल देखील उपस्थित नाहीये. त्याचबरोबर अक्षय देखील उपस्थित नाहीये. तिथे मात्र अपील बॅकची इनसाइड एज अँड टेकन फलंदाज आपण पाहतोय वेदांत. फलंदाजीसाठी येतोय न्यू बॅटर चिराग पाटील खेळाडूचं म्हणणं असतं संघ नक्की त्याचा उल्लेख करावा लागेल कारण बरेच खेळाडू पाहायला मिळत आहेत. सन्माननीय साई पाटील यांना परिषदेला विनंती असेल की आपण इथे बसून सामन्याचा आनंद घ्यायचा. त्याचबरोबर युवराज आपणास देखील विनंती असेल आपण देखील इथे उपस्थित व्हा आणि या सामन्याचा आनंद घ्या. या मैदानाकडे मी आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलेला न्यू बॅटर चिराग इथे धावा जमवणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय. यतीनचा पुढचा चेंडू यावेळी चिरागने चेंडूला भेटवलं. चेंडू खूप काळ हवेत संकल्प चेंडूच्या खाली आणि संकल्पासाठी रेग्युलेशन कॅच. अजून एक फलंदाज बाद. चिराग आला काय आणि चिराग गेला काय. याचा अर्थ गोलंदाजी आता हॅट्रिकच्या उमेदवार आहे. हॅट्रिक प्राप्त केली जाणार का यतीनकडून. बॅटर पार्थ पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी चिंतित त्यांचे समर्थक पाहायला मिळत आहेत कारण आपण बघणे धावा होत नाहीये. धावा येत नाही. धावा येणं आवश्यक आहे. जर धावा आल्या तर गोलंदाज संधी देईल काही करून दाखवण्याची. त्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. हे धावसंख्या कमी झाली तर एक फायटर संघ म्हणून ओळखला जातो युवराज प्रस्तुत वागेश्वर वाघ संघ आणि या संघाने जेव्हा चांगला खेळ केलाय बऱ्याच वेळेला आपल्या गोलंदाजीच्या बळावर देखील तरी सामने जिंकलेत. त्यामुळे जोपर्यंत सेकंड इनिंगचा खेळ पाहता येणार नाही तोपर्यंत सामन्याचं भाकीत करता येणार नाही. त्या दरम्यान याच वेळी आपण पाहिलं चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. हॅट्रिक येत नाहीये मात्र यतीनने कमालीची गोलंदाजी केली. पुढील सामना शिवबा आशुरे विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप हाशुरे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या इथे पण पाहतोय शिवबा आशुरे ब संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर फ्रेंड्स ग्रुप आशुरे संघ आपल्या कर्णधाराला पाठवायचं. पुढील सामना आपला असणार आहे. एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावने धावसंख्या काहीशी पुढे चर्चाची धावसंख्या होते 25 धावा. आतापर्यंत मला वाटतं या स्पर्धेतील कमी धावसंख्या इथे पाहायला मिळते. बरेच खेळाडू उपस्थित नाही आहेत. त्यामुळे फलंदाजी क्रमामध्ये बदल पाहायला मिळालाय. बऱ्याच नवोदित खेळाडूंना संधी मिळाली. यावेळेस उलटा सुख खेळण्याचा प्रयत्न अलंकार करत संकल्प पहा. शुभमने नक्कीच आपल्या डावीकडे जाताना एक चांगला झेल पकडलाय आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. जर 4 षटकांचा विचार केला 4 षटकाचे षटकातील 4 षटकं पूर्ण झाली आपण पाहिलं आणि त्या दरम्यान 5 फलंदाज तिथे बाद झाले आणि 5 फलंदाजांच्या मोबदल्यात आपण पाहिलं 5 गडी बाद. धावसंख्या लागले ती म्हणजेच 25 धावा. 25 रन्स स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर. 24 चेंडूमध्ये 25 धावा. आपण पाहिलं तर मैदानाचे व्यक्तिमत्व आपण पाहतोय त्यांच्याशी मी सांगू इच्छितो आपल्याला. सन्माननीय शरद नासरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने
खारेपाट विभागामध्ये आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर बेलपाडा गावापासून त्यांनी सुरुवात केली. स्वतः शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आज गेले कित्येक वर्ष ते बॉडी बिल्डिंगचे आपण पाहिलं रायगड जिल्ह्याचे पंच आहेत, राष्ट्रीय पंच, नॅशनल लेवलचे पंच आहेत. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने बॉडी बिल्डिंगचं वेग लावलं. सध्या अलिबागमध्ये कित्येक खेळाडू उत्कृष्ट तरुण आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून बॉडी बिल्डिंग मध्ये चांगलं यश प्राप्त केलं जातं. एक चांगलं व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय शरदजी म्हात्रे आपण पाहतोय. कधी क्रिकेटर, कधी बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे पंच, ज्यांनी 14 ते 15 वर्ष बेलपाडा गावामध्ये बॉडी बिल्डिंगची स्पर्धा भरवली. त्याचबरोबर आज ते आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. एखादं व्यक्तिमत्व किती अष्टबली प्रकारचं असतं हे यांच्यावरून आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय शरदजी म्हात्रे पाहतोय पंचाच्या भूमिकेत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. होळीया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय टॉस केला जातोय. एक बाजूला फ्रेंच ग्रुप आशिया संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ते म्हणजेच शिवबा आशिरे ब संघाचा कर्णधार आहे आणि नाणेफेकीचा कौल लागलाय. शिवबा आशिरे ब संघाच्या बाजूने युवराज पाटीलच्या साई पाटील साई आपलं देखील स्वागत आहे. सन्माननीय दाबला भाई यांना विनंती आहे की आपण इथे उपस्थित व्हा. सन्माननीय डाबला भाई आपण इथे उपस्थित व्हा. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचा आपण सत्कारणी सन्मान करतो. मित्रांनो, आपल्या अलिबागमध्ये बऱ्याच लीग होतात, त्यापैकी एक नामवंत लीग आपण पाहतो BNP चषक, ते देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि व्यक्तिमत्व आपण पाहिलं, प्रत्येक व्यक्तिमत्व खास आहे आणि ही आपली हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. गेल्या प्रत्येक मानवांचा आपण येतो की सत्कार आणि सन्मान करावा. त्याच आधारावर येणाऱ्या प्रत्येक मानवांचा आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. वळूया मैदानाकडे. जोपर्यंत मानवांचा सत्कार सन्मान करेल दुसऱ्या बाजूला सामन्याला देखील सुरुवात होते आणि मॅचेस पण होईल बदल. आपण आवाज ऐकाल तो म्हणजेच आमचे साथी समोरचे आमचे मित्र फुपेरी गावचे सुपुत्र, एक गोड आवाज कपिल ठाकूर यांचा. ओल्ड कपिल. हॅलो. सन्माननीय रमेशजी मोकल आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. त्यांना हा तुम्हाला विनंती असेल, तुमच्यासाठी एक ऑफर आहे. रमेश मोगल या. तुम्हाला एक संधी आहे. 25 झाल्यात 26 जिंकण्यासाठी आवश्यक आहे. हॅलो हॅलो डीजे मास्टर थोडासा आवाज वाढवा. हॅलो हॅलो चेक. थँक्यू. भाईजान, शिवबा चषक किंवा बालवीरच्या या मैदानावर जेव्हा जेव्हा मॅचेस होतात तेव्हा तेव्हा या मैदानावर किती न जाणे किती दर्दी क्रिकेट रसिक येत असतील आपल्याला माहीत नाही. पण तसं पाहिलं गेलं तर हे मैदान जितकं खेळाडूंसाठी महत्त्वाचं आहे तितकं प्रेक्षकांना सुद्धा आवडत असतं या मैदानावर यायला. कारण खारेपाट विभागाने या मैदानावर खूप प्रेम केलेलं आहे. कारण या मैदानावर जेव्हा जेव्हा मॅचेस असतात तेव्हा शनिवार रविवारचा दिवस असला की बरेचसे क्रिकेट रसिक या मैदानावर येत असतात. आप सर्व खेळाडूंना मोटिवेट करत असतात, त्यांना शाबासकी देत असतात. नुकतेच आलेले या मुख्य मंचावर सन्माननीय युवराज पाटील अर्थातच UV स्पोर्ट्सचे आमचे सर्वा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा सन्माननीय भालचंद्र मोकल काकांना मी विनंती करतोय की UV स्पोर्ट्सचे सर्वा युवराज पाटील यांचा यथोचित इथे मान सन्मान करायचा आहे. आदर्श पाटीलने टाकलेला पहिलाच बॉल फलंदाजाला इथे समजलेला नाहीये. त्यानंतर UV स्पोर्ट्सचे टीम मॅनेजर साई पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान. बट बोल्ड झालेला आहे फलंदाज, प्लेड ऑन झालेले आहेत आणि फलंदाज बाद झालेले आहेत. साई पाटील यांचा सुद्धा इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी सन्माननीय भालचंद्र काकांना विनंती करतोय.
की साई पाटील यांचा सुद्धा तुम्ही यथोचित मानसन्मान करायचा आहे. आज अलिबाग तालुक्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे जे ISPL मध्ये खेळणाऱ्या मी तर म्हणेन 90% खेळाडूंपर्यंत या व्यक्तीचं नाव पोहोचलेलं आहे. ज्या व्यक्तींसोबत तो कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये असतो. प्रतिकेश पाटील उर्फ बबल्या, अर्थातच शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते आमचे बेलपाडा गावचे. त्यांना विनंती करतो की तुम्ही स्टेजवर यायचं आहे आणि या मुख्य मंचावर बसून तुम्ही या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. वाघेश्वर वाघरड UV स्पोर्ट्स पुरस्कृत वाघेश्वर वाघरड हा संघ गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पहिल्या सत्रामध्ये खूप कमी धावा बनवल्या आणि पहिल्याच बॉलपासून आदर्शचे जे मनसुबे होते ते फार वेगळे होते, घातक होते. आणि या वेळेला बघा, कॉलिंगमध्ये अंडरस्टँडिंग नव्हती. क्रिकेटमध्ये अंडरस्टँडिंगला फार महत्त्व आहे. प्रतिकेश पाटील अर्थातच बबल्या शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तेही मंचावर इथे आलेले, त्यांचं स्वागत आहे. पण भाईजांना ज्या पद्धतीने धावा कमी आहेत आणि त्या पद्धतीची गोलंदाजी सुद्धा होते. पहिले 3 चेंडू त्यामध्ये 1 विकेट शुभम स्ट्राईक एंडला. यावेळचा खोलवर टप्प्याचा बॉल सरळ खेळलाय, ओव्हर पिच बनवलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार आलेला 4थ्या चेंडूवर चौकार. यतीन डाके यांना मी विनंती करते. तुम्ही आता कमी धावा बनवलेल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये, मग त्या वेळेला तुम्हाला कंजूस
आणि कधी काळी उतरवल्यानंतर तुमची प्रॅक्टिस असते ती फार इम्पॉर्टंट राहते की तुम्हाला क्रिकेटच्या खेळाबद्दल किती जाण आहे, तुमचा एक्सपिरियन्स किती आहे आणि त्यावेळेला तुम्ही ते प्रेशर हँडल करण्याची तुमच्याकडे कॅपॅबिलिटी आहे का, हे मोठे प्रश्न मैदानामध्ये असतात. 1 धावा दिले, 13 धावा, 2 विकेट्स. निखिलचा हा बॉल हो कदाचित 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 रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू नाही आहे. इट्स क्रुशल. कदाचित पायाला लागला, बॅटला लागला, यापेक्षा क्षेत्ररक्षकांना वाटतोय काय की बॉल स्टंपला लागलाय. आता इथे मोठा प्रश्न आहे की आयोजकांनी स्टंपवर बेल्स ठेवलेल्या नाही आहेत. सो डेफिनेटली इट्स क्रुशल डिसिजन फॉर बोथ अंपायर. दबाव, दडपड आणि मी म्हणालो होतो की सूरज पाटीलची विकेट किती इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी चाललेली ही जगदोजग आणि ही तिरपीट का चाललेली आहे. सूरज पाटील है, जब तक है सूरज तो सब मुमकिन रहेगा. बालवीर हशिवरे टीम को. साहिल बाद झालाय, त्यानंतर प्रथम आलेला फलंदाज प्रथमेश सुद्धा बाद झालाय. नॉट आउट. बघा क्रिकेटमध्ये अपील केल्याशिवाय तुम्हाला बाद दिला तुमच्या अगदी जवळून गेला, मी तर म्हणेन अगदी 2 ते 3 सेंटीमीटर किंवा मिलीमीटरचं सुद्धा अंतर असावं. बट इट्स क्रुशल डिसिजन फॉर बोथ अंपायर. कौतुक करावं लागेल. अशा वेळेला त्यांनी भावनेच्या भरामध्ये चुकीचा डिसिजन दिलेला नाहीये. एकदा जोरदार टाळ्या होत्या दोनही पंचांसाठी. खरोखरच कौतुक करावं लागेल. केवळ टाकी त्याच वेळेला शरद दादा खरोखरच खूप चांगला डिसिजन आहे. दाबला भाई प्लीज प्लीज. 13 धावा आणि त्यामध्ये मारलेला हा मोठा फटका. क्षेत्ररक्षक चिराग पाटील याने जबरदस्त फट लावलेले आहे. बघा फटका मारल्यानंतर सूरज पाटील कदाचित ओव्हर कॉन्फिडंट होता की हा चेंडू चौकारासाठी जाईल. क्षेत्ररक्षक आणि त्यांनी केलेले कमालीचे एफर्ट. धावसंख्या आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 3 वाचवल्यात. आता या एका धावेच्या मदतीने 14 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. निखिल धुमाळेची जबरदस्त गोलंदाजी. भाईजान पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. वा 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 कमालीची गोलंदाजी निखिल धुमाळेची. फुल टॉस बॉल हा सुद्धा सोडलाय, पण इथे क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या दोघांमध्ये जी दरार होती ती दरार सोडले शुभमने आणि हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. थँक्यू सो मच. आयुष्यामध्ये अशा वेळेला क्रिकेटमध्ये 18 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडू 8 धावा. धन बॉल इक्वेशन. विकेट इज इम्पॉर्टंट, डॉट बॉल इज इम्पॉर्टंट. पण मी शुभम आणि सूरजला सुद्धा सांगू इच्छितो की मोठा स्ट्रोक आला साइड मुकाबला करू शकतो. सो इट्स कंपल्सरी या 2 बॉल मध्ये ट्राय करावा लागेल एका मोठा स्ट्रोकची. पण मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न शुभमने केला होता. यावेळचा बॉल आपटलेला बॉल अगदी लेग बॉल टाकला आणि तो बॉल भिरकावण्याचा प्रयत्न केला होता. हेड पोझिशन खाली पडली. अंदाधुंद फायरिंग ज्याला आपण म्हणतो आणि तशाच पद्धतीने इथे मात्र फलंदाज भुचकाळ्यात पडलेले पाहायला मिळत आहेत. टेन्शन, दबाव, दडपण आणि अशा वेळेला बालवीर हशिवरे आपल्या गावच्या मैदानावरच खेळतोय, होम ग्राउंडवर खेळतोय. सो ते दडपण सुद्धा त्यांच्यावर असणार आहे. आज सुपर 8च्या लॉट मध्ये खेळतात ते एक वेगळं प्रेशर असेल आणि खरोखरच कौतुक करावं लागेल त्यांचं सुद्धा. फुल टॉस बॉल पण लो फुल टॉस होता. गती परिवर्तन होतं. चिराग आहे चेंडू खाली, तोपर्यंत मिळेल सिंगल. मॅच जाईल लास्ट ओव्हर मध्ये जिथे 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. खूप जास्त वेळ घ्यायचा नाहीये, पण शरद पाटील तुम्हाला आम्ही विनंती करतोय की टीम मीटिंग अलावच करू नका, कारण फायनल डे. आदर्श पाटील आय होप तुम्हाला या गोष्टी आम्ही जे सांगतोय ते कळत असेल, कारण सिच्युएशन मॅचची वेगळी आहे. थोडंसं डिस्कशन करणं हे गरजेचं आहे. परंतु
आयोजनामध्ये अशा गोष्टी किंवा आयोजकांना त्रास किती कमी होईल या गोष्टींकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला आय एक्सपेक्ट की एक वेगळा गोलंदाज किंवा एखादा स्पिनर येईल, पण अशा वेळेला संघामध्ये कोणताच महत्वाचा गोलंदाज उपस्थित नसल्यामुळे अलंकार पाटील याला गोलंदाजीची धुरा सांभाळायला मिळालेली आहे. 6 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. अलंकार पाटील म्हणजे अक्षय मॅक्सवेल याचे मोठे बंधू, सुप्रसिद्ध सिंगर गायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. बऱ्याच ऑर्केस्ट्रामध्ये त्यांची गाणी आपण ऐकलेली आहेत. पण यावेळेला हे मंच किंवा हे स्टेज गाण्याचं नाहीये, हे आपल्या तालावर किंवा आपल्या गोलंदाजीवर नाचवायचं आहे. ते नाचवता येईल का? स्ट्राईक एंडला शुभम आहे, आडवा बॅटने स्ट्रोक खूप चांगले खेळलेला आहे आजच्या दिवसामध्ये, पण आला खेळलेला आहे, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे एक बाजू त्याने पकडून धरून ठेवलेली आहे. 6 बॉल 7. फुल टॉस बॉल, दिशा दाखवलेली आहे. चिराग चेंडू खाली आहे, तो पुन्हा एकदा सिंगल मिळणार. मॅच चालू ठेवायची आहे. डॉट बॉल पेक्षा एखादी सिंगल केव्हाही बरी, हे काहीतरी एक धोरण मैदानामध्ये पेश करत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आदर्श पाटील आणि त्याने लावले मालीचा क्रस त्याचा लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बाकी क्षेत्ररक्षक असे असतील ना की चला आता माझ्याकडे बॉल येऊच नको दे, कारण अशा वेळेला एक छोटीशी मिस्टेक खूप महागात पडू शकते. आय होप ती मला सुद्धा माहीत आहे आणि खरोखरच त्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. पण 5 मध्ये 6 ची आवश्यकता असताना सूरज पाटील स्ट्राईक एंडला आहे, मग एका षटकाराची अपेक्षा आपण करू शकतो. अलंकार राईट हँड राऊंड द विकेटने. लो फुल टॉस बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, प्री डिटरमाइंड फटका. आणि म्हणतो क्रिकेटमध्ये प्री डिटर्मिनेशन कधी कधी तुम्हाला घातक ठरू शकतं. सूरज पाटील आज कदाचित घरून चिकन मटन किंवा भाकरीचा जो आस्वाद घेऊन आलेला आहे ना, फुटवर्क मध्ये थोडीशी कमी पाहायला मिळते. यावेळचा बॉल, ओहो ये क्या हुआ, बॉल मैदान के बाहर, 4 रनों के लिए. तुझा माझ्यावर भरोसा आहे का? भरोसा होता म्हणूनच तिथे गलीमध्ये ठेवला होता ना. आता गोड बोलण्याची अपेक्षा नाहीये, मग तुम्ही तिळगुळ जरी दिलात तरी गोड बोलणार नाहीये. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं आपण म्हणतो, परंतु गोड बोलण्याची अपेक्षा आता तुम्ही ठेवू शकत नाही. हातामध्ये आलेला गोळा सुटला आणि बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या सफरवर. 3 बॉल 2 धावसंख्येच्या अपेक्षा असणार आहे, गरज असणार आहे, आवश्यकता असणार आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणि अशा वेळेला आलेला निर्णायक क्षणाला चौकार विकेट मिळाली असती ना तर फार मजा आली असती या मॅच मध्ये. परंतु बालवीर हशिवरे म्हणतोय नशीब नशीब, आणि आमच्या मैदानाने आम्हाला दिलेली साथ आम्ही सोडणार नाहीये. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे साथ अगर ये वादा नहीं तोडेंगे. या मैदानावर आम्ही जिंकण्यासाठी आलो. या स्पर्धेमध्ये जिंकणं हेच आम्हाला माहित आहे. बालवीर हशिवरे 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. सरळ फ्रंटफुटवर आले क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चुकी, आणि चुकीला माफी नाहीये. फलंदाज रन आउट सोडवा बाद. धोकेबाज जरूर आहे 2 क्षेत्ररक्षक. आणि मी कॅच सोडल्यानंतर कधी कधी असं म्हणतो ना, दारू सोडा, तंबाखू सोडा, सिगरेट सोडा, गुटखा सोडा, बायको त्रास देत असेल तर तिला सुद्धा सोडा, गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत फिरत असेल तर तिला सुद्धा सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. चला एक क्षेत्ररक्षक तो कमकोरला आय ऍक्सेप्टेड, पण निखिल धुमाळ आणि त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. ही कॅच मिळाली असती तर मॅच बनली असती. मॅच बनवणं फार इम्पॉर्टंट आहे. लो स्कोरिंग मॅच इज ऑलवेज क्रुशल. आणि मी म्हणालो होतो ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग, पण या वेळेला मैदानामध्ये स्कोर इज लेवल नाव. नाउ 2 balls remaining, 1 run compulsory needed to win for team बालवीर हशिवरे.
व्हॉट अ मॅच. आजच्या दिवसाचा ज्या पद्धतीने जी सुरुवात झालेली आहे, पानसवणे संघाने 2 मुकाबले लगातार जिंकून बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. तदनंतरच्या काळामध्ये 14+ जो लॉट चालू झालेला आहे. आय होप आप देखिए फलंदाजाला काय काय बघावं लागते. देवा रे देवा, ये क्या हुआ. इट्स ऑल अबाउट क्रिकेट अँड इट्स ऑल अबाउट प्लॅनिंग. कधी कधी कॉन्सन्ट्रेशन डाऊन करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे अशा पद्धतीची आक्रमक फिल्डिंग लावली जाते. संकल्प मात्र स्ट्राईक एंडला जर धाव बनवली नाही तर मोठा चर्चेचा विषय बनला जाईल. ओहो, संकल्प मात्र आपल्या स्टाईल मध्ये सांगतोय वाडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे चौकार मारून बाजवीर हशुरे संघाला हा सामना विजयी केलेला आहे. बाजवीर हशुरे हा सामना विजयी झाला आहे. परंतु वाघेश्वर वाघरण संघाने लो स्कोरिंग मॅच मध्ये काय टफ फाईटचा मुकाबला सजवला. जबरदस्त खेळ आणि जबरदस्त क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या गर्दी क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आभार सुद्धा व्यक्त करतोय.